पॉझिटिव्ह डिग्री कधी असणार? as so as no other very few. कंपॅरेटिव्ह डिग्री कधी असणार? कंपॅरेटिव्ह डिग्री ऍज तुम्ही काल पाठ केला असेल ना? खूप छान. ज्यांच्याकडे जे पण सॉल्व्ह केलेलं आहे त्यांनी मला पाठवा. कंपॅरेटिव्ह मध्ये असणार अदर दॅन, मोर दॅन एनी अदर, दॅन मोस्ट अदर. आणि सुपरलेटिव्ह मध्ये असणार, सुपरलेटिव्ह मध्ये काय काय असणार? EST, द मोस्ट, वन ऑफ द. तुम्ही इकडे द EST पण घेऊ शकता, काय अडचण नाहीये. EST म्हणा किंवा द EST म्हणा. हा चार्ट एकदम क्लिअर कट पाठ करून टाका मित्रांनो. त्याच्याने तुम्हाला कोणतंही डिग्रीचं कोणतंही वाक्य अडणार नाही, कधीच कधीच नाही अडणार. याला मी थोडंसं काय करतो, आज एक लिमिट ठेवतो इथे. ठीक आहे, म्हणजे हा भाग ऍज इट इज राहणार आहे. जे पण काही वाक्य सॉल्व्ह करणार आहोत आपण ते सगळे इथे करणार आहोत आज. ठीक आहे, हा भाग शेवटपर्यंत राहणार आहे. परंतु कसे वाक्य चेंज होतात ते तुम्हाला कळतील. एक एक वाक्य बघूया आपण. पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे सपोज. बघा, हा पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. शालीमार इज ॲज फेमस ॲज वृंदावन. ठीक आहे, ही भारतामधली काही गार्डन्स आहेत. तुम्हाला माहिती आहे का असं कोणतं शहर आहे भारतामधलं ज्याला गार्डनचं शहर म्हटलं जातं? सिटी ऑफ गार्डन्स. तुम्ही कमेंट करू शकता, इथे लिहू शकता चॅट बॉक्स मध्ये. वाचतोय मी तुमची उत्तरं. त्याला जर तुम्हाला कंपॅरेटिव्ह करायला सांगितलं असलं, वृंदावनला अगोदर घ्या, मग इज लिहा. वाक्य पॉझिटिव्ह असलं तर निगेटिव्ह लिहा, इज नॉट. इथले दोन ऑप्शन दिसले तर इथले दोन ऑप्शन वापरायचे. मग आता हे दोन ऑप्शन वापरायचे. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करायला सांगितले ना, इथे ना मग हे वापरायचे दोन, अदर दॅन किंवा मोर दॅन. पॉप्युलर इथं फेमस आहे ना, 1 2 3 इथे स्वर आहेत, म्हणजे मोर वापरावं लागेल. मोर पॉप्युलर, मोर फेमस दॅन. शेवटी काय राहिलं तर वृंदावन इकडेच इकडे आलं, मग शालीमार इकडच तिकडे जाईल. आपण बघितलं पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह कसं करायचं. काल कोणतरी विचारलं होतं पॉझिटिव्ह डिग्रीचं सुपरलेटिव्ह होतं का, ते पण समजून घ्या. पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं होतं? पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर नो अदर असलं, आपण दॅन एनी अदरचं पण बघितलं होतं काल ना. मी हे काल वाक्य सगळे घेतलेले आहेत. ठीक आहे ना, ज्यांनी हा कालचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी बघा जाऊन एकदाच क्लिअर कर. पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं होईल ते समजून घ्या. ज्या वाक्यामध्ये नो अदर असेल ना, जर पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह करायचं असेल, इथला हा ऑप्शन वापरला तर इथले हे दोन ऑप्शन वापरून टाकायचे. पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह होऊन जाणार. आणि हा ऑप्शन असेल तर हा शेवटचा ऑप्शन वापरायचा. इतकं सोपं आहे, काय अवघड नाहीये. पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह करताना कसं करायचं समजून घ्या. आता बघा, नो अदरने सुरुवात केलेलं पॉझिटिव्हचं वाक्य आहे. नो अदर डे इज as memorable as my birthday. असं वाक्य आहे. नो अदर डे इज ॲज मेमोरेबल ॲज माय बर्थडे, असं वाक्य आहे. आता याचं तुम्हाला कोणतं करायला लावलं? सुपरलेटिव्ह करायला सांगितलं. सपोज दे आस्क्ड अस टू डू इट्स सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह करताना फक्त काय बघा, इकडे नो अदर आहे ना, इकडे रेंज मध्ये जा. सुपरलेटिव्ह मध्ये काय, द EST किंवा द मोस्ट ते असलेलं वाक्य बनवा. ठीक आहे, मग माय बर्थडे ना, त्याला इकडे घेऊन टाका अगोदर. माय बर्थडे ने आपण सुरुवात करूया. चला, ऍडमिट. सुरुवातीला काय येणार? माय बर्थडे.
सुरुवात तिकडचा शब्द अगोदर इकडे घेऊन टाकला. इज आहे ना, तो इज जसं तसं लिहून टाका. एकदम बरोबर. माय बर्थडे इज, इथपर्यंत आले तुम्ही. माय बर्थडे इज, तर द EST किंवा द मोस्ट वापरायचं आपल्याला. मग आता इथे बघा ऍज एज मध्ये कोण आहे, ऍज मेमोरेबल ऍज आहे ना, 1 2 3 4 इतके सगळे स्वर आहेत त्याच्यामध्ये, पण आपल्याला मोर वापरावं लागेल. हा, EST नाही वापरावं लागणार ना, मोर आणि द मोस्ट हाच ऑप्शन वापरावा लागेल आपल्याला. सुपरलेटिव्ह म्हणजे द मोस्ट, म्हणून द मोस्ट घेऊन टाकू. माय बर्थडे इज द मोस्ट मेमोरेबल. लक्षात घ्या, द मोस्ट का बरं वापरला, सुपरलेटिव्ह करायला सांगितलं होतं. EST का नाही वापरला, कारण मेमोरेबल मध्ये 2 2 4 4 स्वर आहे म्हणून. हा, द मोस्ट मेमोरेबल डे झालं उत्तर. नो अदर वगैरे काही उत्तर मागे येणार नाही. द मोस्ट मेमोरेबल डे. माधवी एकदम बरोबर बाळा, करेक्ट, खूप छान. 6 people आर फॉर वेटिंग. अरे किती वेटिंगला येतात. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं करायचं. हा, पॉझिटिव्ह मध्ये नो अदर आहे, सुपरलेटिव्ह मध्ये द मोस्ट किंवा EST वापरा, होऊन जाईल. ठीक आहे, एकदम बरोबर. आणखी एक वाक्य बघू. शी वॉज नॉट सो. हा, शी वॉज नॉट नो अदर, सॉरी आपल्याला नो अदरचं वाक्य पाहिजे होतं ना इकडचं, किंवा व्हेरी फ्यूचं घेऊ. चला, नो अदरचं एक वाक्य झालंय, परत परत नको घ्यायला. व्हेरी फ्यूचं घेऊ आपण. व्हेरी फ्यू रनर्स were as fast as Milkha. असं वाक्य आहे. हा, व्हेरी फ्यू रनर्स वेर ऍज फास्ट ऍज मिल्खा असं एक वाक्य दिलंय. व्हेरी फ्यू ने सुरुवात झाली, आपण फक्त एवढा विचार करायचा, अच्छा व्हेरी फ्यू ने सुरुवात झाली काय, बर बर. मग व्हेरी फ्यू ने सुरुवात झाली ना, मग शेवटचा ऑप्शन आला पाहिजे कोणता, वन ऑफ द. हा ऑप्शन आपल्या उत्तरात आला पाहिजे. ज्यांना कोणाला चेंज द डिग्री मध्ये अडचण येते ना, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, वन ऑफ द या प्रकारचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे ना. हा, चल आता बघा, वन ऑफ द उत्तराची कशी सुरुवात होईल बघा. व्हेरी फ्यू रनर्स आहे ना, वेअर म्हटले ऍज फास्ट ऍज मिल्खा आहे ना. हा, तर आपल्याला उत्तरात सुरुवात काय करायची, मिल्खा पासून सुरुवात करायची. शेवटचा भाग अगोदर घ्या, मिल्खा. इथे वेअर आहे ना, हे अनेक वचन आहे, परंतु मिल्खा मात्र एकच आहे की नाही. मग आपण त्याला काय म्हणायला पाहिजे, वॉज. मिल्खा वॉज. हा, हे लक्षात घ्या. व्हेरी फ्यूच्या वाक्यात नेहमी अनेक वचनी हेल्पिंग वर्ब असतं. आपल्याला अनेक वचन नाही करायचंय, आपल्याला एक वचन करायचं उत्तर लिहिताना. हा, मग काय आलं पाहिजे, मिल्खा वॉज. इथपर्यंत आले तुम्ही, मिल्खा वॉज पर्यंत आले बरोबर. येस. आता काय करा, वन ऑफ द वापरा. वन ऑफ द वापरल्याबरोबर ती सुपरलेटिव्ह डिग्री होऊन जाईल. हा, मिल्खा वॉज वन ऑफ द. इथपर्यंत आलं. आता ऍज फास्ट ऍज आहे ना, ऍज फास्ट ऍज याचं तिसरं रूप काय होईल, फास्टेस्ट होऊन जाईल. ते घ्या. बऱ्याच मुलांना सुपरलेटिव्ह करता येत नाही पॉझिटिव्हचं, ते सांगतोय मी, व्यवस्थित समजून घ्या. वाक्यामध्ये काय दिलं होतं, व्हेरी फ्यू, राईट. नंतर रनर्स वेअर ऍज फास्ट ऍज मिल्खा. उत्तर कसं करायचं, सुरुवातीला काय घेतलं आपण, मिल्खा. नंतर एक वचन घेतलं, वॉज. वॉज घेतला तर वन ऑफ द घेतलं, राईट. वन ऑफ द झाल्याच्या नंतर परत ही डिग्री घ्या, फास्टेस्ट यायला पाहिजे. हा, वन ऑफ द फास्टेस्ट. मग उत्तर यायला पाहिजे, मिल्खा वॉज वन ऑफ द फास्टेस्ट रनर्स, असं उत्तर यायला पाहिजे. फास्टेस्ट रनर्स, समजतंय. मिल्खा वॉज वन ऑफ द फास्टेस्ट रनर नाही, हा रनर्स. ज्यांनी कोणी इथे रनर लिहिलं असणार त्यांचं चुकणार. यस पण लिहायचं आहे, शेवटचा येस येणं फार महत्वाचं आहे. का बरं लिहायचं शेवटचा येस पण, कारण तो काय म्हणतो, वन म्हणजे एक. वन म्हणजे काय, एक, राईट, शाबास म्हणाली. वन म्हणजे एक, पण कुणापैकी एक,
रनर्स पैकी एक. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही व्हेरी फ्यूचं उत्तर जेव्हा तुम्ही मिल्खा वॉजने देताय त्यावेळेला सिंगलर कराल, परंतु इकडे मात्र प्लुरल असलं पाहिजे पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह करताना. हा, अजून एक दोन उदाहरणं घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट हाच आहे, पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं करणार, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करणार हेच समजलं पाहिजे. चला, कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घ्या, मी लगेच पुसणार याला 1 मिनिटाच्या आत. हा, घेऊन टाका फटाफट. त्याला घेऊन डन. येस वगैरे टाईप करत चला, मला कळतं मग तुम्ही स्क्रीनशॉट झाला का तुमचा. ओके, चलो पुसून टाकूया. आपण बघतो आहोत की पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं करायचं. पॉझिटिव्ह दिलेलं आहे त्याचं सुपरलेटिव्ह कसं करावे. हा, आणखी एक दोन वाक्य वाटलं घेऊ, एखादं वाक्य किंवा आणखी, जेणेकरून तुम्हाला पुढचं व्यवस्थित करता येईल. ठीक आहे, बघा. व्हेरी फ्यू, very few girls are as attractive as, काहीतरी वाक्य घेऊन टाकू आपण. as she, very few girls are as attractive as she, असं एक वाक्य आहे. कोणती डिग्री आहे, पॉझिटिव्ह डिग्री आहे. तुम्हाला कोणती करायला सांगितली, सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह करायला सांगितले ना, वन ऑफ द वापरायचं आहे, परंतु अगोदर शी जे आहे त्याला इकडे घ्या. ठीक आहे ना, सुरुवात उत्तराची कशी व्हायला पाहिजे, शी. कोणती आहे, पॉझिटिव्ह. तुम्ही कोणती करताय, सुपरलेटिव्ह, शी. आता इथे गर्ल्स जास्त होत्या म्हणून आर आलेला आहे, आपल्याला मात्र आर नाही लिहायचा, शीच्या नंतर इज लिहावं लागणार आहे ना, इज लिहून टाकायचा, शी इज. शी इज इथपर्यंत आले, लगेच वन ऑफ द करून टाकायचं. हा, वन ऑफ द, शी इज वन ऑफ द. ठीक आहे, आता फक्त काय इथपर्यंत आलं, लगेच सहाय्याने करायचं. ऍज एज मध्ये कोण आहे, अट्रॅक्टिव्ह आहे ना, मग त्याला तुम्ही ईएसटी लावणार आहात की मोस्ट लावणार आहात तेवढं फक्त समजलं पाहिजे. ठीक आहे ना, आता मोस्ट लावणार आहे, मोस्ट म्हणायचं मग, शी इज वन ऑफ द. अट्रॅक्टिव्हचं तिसरं रूप काय, मोस्ट अट्रॅक्टिव्ह आहे ना, ते लिहायचं. शी इज वन ऑफ द मोस्ट अट्रॅक्टिव्ह गर्ल्स. आधी ती एकदम बरोबर बेटा, शाबास. मोस्ट अट्रॅक्टिव्ह आणि गर्ल्स आणि काय ना तेच लिहून टाकायचं, एकदम बरोबर श्वेता, करेक्ट. त्याला म्हणतात परफेक्ट पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह करणे. हा, राईट, शाबास. वेटिंगला कोण आलं, चला आणखी एक घेऊया, पुसून टाकू, मग आपण सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्हचं कसं करते ते बघूया. हा, बघा. व्हेरी फ्यू सब्जेक्ट्स आर. नाज का बरं बाहेर जाते, परत येते, काही कळत नाही. व्हेरी फ्यू सब्जेक्ट्स आर as easy as English. इंग्लिश पासून उत्तराला सुरुवात करायची. हा, इंग्लिश पासून उत्तराला सुरुवात करून देऊ आपण. इंग्लिश इज असं होईल ना, लक्षात ठेवा ही गोष्ट. इंग्लिश इज होऊन जाईल, इंग्लिश इज. आता काय होईल, वन ऑफ द लिहायचं ना आपल्याला, वन ऑफ द. व्हेरी फ्यू असेल तर वन ऑफ द लिहायचं उत्तरामध्ये. हा, इंग्लिश इज वन ऑफ द, झालं वन ऑफ द. आता मोस्ट लिहिणार का इझिएस्ट लिहिणार एवढं कळलं पाहिजे. इझीचं तिसरं रूप काय, इझिएस्ट, बरोबर. मग इझिएस्ट लिहावं लागेल आपल्याला, इझिएस्ट सब्जेक्ट्स. हा, सब्जेक्टच्या नंतर नेहमी येस लागेल, सब्जेक्ट्स, राईट. सार्थक, एकदम बरोबर बघा. चला, कोण येतंय आणखी. इंग्लिश इज वन ऑफ द इझिएस्ट सब्जेक्ट्स, राईट. बरं, आता सगळ्यांना कळलंय. नो अदर असल्यावर काय करायचं, व्हेरी फ्यू असल्यावर काय करायचं, कळलं की नाही कळलं, कळलं ना. टाईप करा बरं, मला बघू देत कोणावर कळलं की नाही कळलं.
टाइप करा चॅट बॉक्स मध्ये येस और नो. येस 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 येस. गुड. शाबास. तन्मय समजताय. ठीक आहे. गुड. तेजल समजताय. बॉयज कडनं साक्षी. ओके. प्रतीक्षा. मुलांना समजतंय का नाही पण फक्त मुलींना समजतंय काय? एकदम छान समजलंय. ओके गुड. चला कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घेऊन टाका. पुसून टाकूयात आपण. हा आपण पुढे जाऊयात. चला ऍडमिट कोण राहिले? आपण बघितलं. ओके घेऊन टाका. चला स्क्रीनशॉट न सांगता घेतलं तरी चालेल. ठीक आहे ना. आता बघा पॉझिटिव्हचे दोन्ही पण आपण करून बघितले ना. काल आपण बघितलं होतं कंपॅरेटिव्ह कसं करायचं. आज आपण बघितलं सुपरलेटिव्ह कसं करायचं. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. लेटर रायटिंग पण घ्यायचं त्याच्यात. एवढा पॉईंट झाला की लगेचच. हा ठीक आहे. इकडे लक्ष द्या. आपण शिकण्यासाठी आलो आहोत ना. याच गोष्टीवर लक्ष देऊ. कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं करायचं ते सांगणार. हा व्यवस्थित लक्ष द्या. सुप्रिया इज या त्यांचा वापर आपण कंपॅरेटिव्हचं वाक्य कसं असणार. सुप्रिया इज स्मार्टर दॅन गीता. या दॅन वाक्य आहे. कोणती डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह. तुम्हाला कोणती करायला सांगितली. पॉझिटिव्ह. तर इकडेचे दोन म्हणजे इकडचे दोन. आता तुम्हाला ऍज एज वापरावं लागेल किंवा सो ऍज वापरावं लागेल म्हणजे ती पॉझिटिव्ह होऊन जाईल. हा ही कोणती कंपॅरेटिव्ह. तुम्हाला कोणती करायची. पॉझिटिव्ह. कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह करताना तिकडच्या इकडे घ्या. गीता इज. चला गीता इज वाक्यामध्ये नॉट नाहीये ना तर आपण टाकायचं नॉट. हा आता तुम्हाला ऍज एज किंवा सोयाज पैकी एक वापरायचं आहे. काल मी सांगितलं होतं की जर नॉट असेल तर सोयाज वापरायचा. हा ऍज स्मार्टर नाही रे. आधी ती चुकलं तुझं बाळा. इथे पहिल्यांदा नॉट घ्या आणि नंतर आता तुम्हाला इथे स्मार्टर मधला फक्त स्मार्ट एवढाच घ्यायचं आहे. हा आधी ती. आता नॉट आहे ना मग ऍज एज नका लिहू. सो ऍज लिहा. नॉट असल्यावर सो ऍज लिहायचं. हा सो ऍज लिहा सोनू. ऍज एज लिहिलं तर बरोबर येईल. सो लिहिलं तर जास्त बरोबर येईल. हा लक्षात घ्या. गीता इज नॉट सो स्मार्ट ऍज. कोण राहिले इकडे. सुप्रिया. झालं. कंपॅरेटिव्हचं आपण काय केलं. पॉझिटिव्ह केलं. छान आहे. बघा आणखी एक कंपॅरेटिव्ह वाक्य. इंडिया इज मोर पॉप्युलर दॅन. कोणता पण एखादा देश घेऊन टाकू. चला हा एक देश घेऊन टाकू. घाना. घानापेक्षा इंडिया जास्त पॉप्युलर आहे समजा. ठीक आहे ना. चला आपल्याला कोणती करायची. पॉझिटिव्ह. घानाला अगोदर घेऊन टाकलं इकडं. घाना त्याचं नाव फक्त घाना आहे परंतु देश छान आहे. चला घाना इज. आता नॉट नाही आहे ना. नॉट टाका. आता लक्षात घ्या. ऍज एज वापरायचं का सो ऍज वापरायचं. सो ऍज वापरायचं. करेक्ट प्रियंका. एकदम बरोबर. नॉट इथे काय वापरायचं. सो पॉप्युलर ऍज असं करून घ्यायचं. हा सो पॉप्युलर ऍज. सो पॉप्युलर ऍज. इथपर्यंत आले. आणि इकडे कोण राहिले. इंडिया. इंडियाला पलीकडे घेऊन टाका. इंडिया. ठीक आहे. समजतंय. म्हणजे घाना इज नॉट सो पॉप्युलर ऍज इंडिया. क्लिअर. येस ना. समजतं की नाही समजतंय. टाइप करा. येस और नो. येस. ओके छान. गुड. आपण बघितलं हे दोन ऑप्शन असतात. हे दोन ऑप्शन वापरायचे. आता परत एकदम सिंपल गोष्ट आहे. हा ऑप्शन असला तर हा ऑप्शन वापरायचा. हा ऑप्शन असला तर हा ऑप्शन वापरायचा. त्या एनी ऑर्डरचं वाक्य असलं तर आपण नो ऑर्डरचं वाक्य वापरायचं. कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करता येतं. हा चला त्याची पण एक दोन वाक्य बघू आपण म्हणजे तुम्हाला समजून जाईल. एक वाक्य घेऊन टाकू कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. ओके. महेश
was. Mahesh was taller than. If any other job. Taller than any other player. असं वाक्य त्यांनी देऊन टाकलं आपल्याला. महेश was taller than any other player. महेश was er than any other. Than any other चा ऑप्शन दिसला लगेच आपल्याला कळलं पाहिजे. Than any other आहे का म्हणजे नो अदरच उत्तर लिहायला लागेल. बस त्याचं पॉझिटिव्ह करताना नो अदरने सुरुवात करा. ठीक आहे. ओके ओके ते पण घेणार आहे गायत्री. स्टोरी रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट ते पण आता हे झालं की तेच घेणार आहे. ज्याप्रमाणे मला मुलं विचारतायत ते मी सगळं देतो तुमच्याकडे. काय काळजी करू नका. मला काही राखून ठेवायचं नाही. आय एम जस्ट गिव्हिंग दिस ऑल टू यू. तुम्ही फक्त अभ्यास चांगला करा, मार्क्स मिळवा चांगले. आणि चांगले मार्क्स मिळाल्यावर मला सांगा की सर आम्हाला छान मार्क्स मिळालेत म्हणून. बघू आपण कोण कोण सांगणार आहे. सगळं सांगणार आहे. हो हो येस येस. नाही अदर ना नो अदरने सुरुवात करा. नो अदर झालं. नो अदर झालं प्लेयर घ्या. शेवटचा शब्द अगोदर घेऊन टाका. नो अदर प्लेयर. हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत चला. तुम्हाला खूप फायदा होणार यांचा. आता वॉजच घ्यायचा. नो अदर प्लेयर वॉज. चला परत ऍज कडे यायचं. ऍज टॉल ऍज. चला उत्तर ऍज टॉल ऍज झालं. आता कोण उरलं महेश. महेशला शेवटी लिहून टाकायचं. झालं उत्तर. ओके. नो अदर प्लेयर वॉज ऍज टॉल ऍज महेश. एकदम कम्प्लीट उत्तर आहे. ठीक आहे. त्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं घेऊन टाका. मी पुसणार आहे इथे. आपण बघूया दॅन मोस्ट अदर असल्यावर कसं उत्तर येईल. इज राहिलं रोहिणी रोशनी. इज राहिलं बाळा. नो अदर प्लेयर इज पाहिजे. मग ऍज टॉल ऍज. बरोबर आहे. काय वॉज ना सॉरी माफ करा. वॉज श्वेता करेक्ट. हेल्पिंग वर्ब लिहिणं फार महत्वाचं आहे. हे लिहून झालं असेल तर मी पुस्तक आता. नो अदर ऍज टॉल ऍज महेश. प्लेयर वगैरे पण लिहायचं राहील. आता आपण बघूयात. बरोबर. आता आपण बघूया दॅट मोस्ट अदर असलं तर कसं होईल पॉझिटिव्ह ते बघू आपण. बघा कंपेरेटिव्हचं वाक्य आहे शी वॉज. ठीक आहे. ओके ओके बरोबर आहे बरोबर आहे. शी वॉज क्लेवरर दॅन मोस्ट अदर गर्ल्स. आता आपण फक्त एवढं बघायचं काय दॅन मोस्ट अदर वापरलाय का. अच्छा अच्छा सरांनी सांगितलं होतं दॅन मोस्ट अदर असं असल्यानंतर काय वापरायचं आपल्याला. व्हेरी फ्यू वापरायचं. बस व्हेरी फ्यू ने वाक्याची सुरुवात करून टाका. झालं उत्तर. व्हेरी फ्यू. पॉझिटिव्ह करा. व्हेरी फ्यू. ज्यांना ज्यांना हे कळेल ना त्यांना चेंज द डिग्रीची कधीच अडचण येणार नाही. आयुष्यात नाही येणार. ठीक आहे. आता गर्ल्स जो शेवटचा शब्द आहे तो आधी घ्या. व्हेरी फ्यू गर्ल्स. आणि फक्त एक मेहरबानी करायची आता. इथे एक वचनी असतं वॉज. त्याचं आपल्याला अनेक वचनी करायचं. वेअर लिहायचं. व्हेरी फ्यू गर्ल्स वेअर. एवढं झालं. परत ऍज एस कडे यायचं आपल्याला. ऍज क्लेवर ऍज. आदिती वाक्य वॉज आहे म्हणजे भूतकाळात आहे ना बाळा. मग इथे परत एकच घेतलं आर वेअर लिहावं लागेल ना. श्वेता चौधरीचं बरोबर आहे. करेक्ट. वेअर इज आर नाही येणार. वॉज असेल तर वेअर लिहायचं. तेच तर चुकतं ना आपलं. भूतकाळ असेल तर भूतकाळच राहू द्यायचा. वेअर. गुड सार्थक बरोबर आहे. व्हेरी फ्यू गर्ल्स वेअर. आता ऍज एज वापरायला ऍज क्लेवर ऍज करून टाकायचं त्याला. ऍज क्लेवर ऍज एकदम बरोबर. करेक्ट. उत्कर्ष करेक्ट. बहुत अच्छे. एज क्लेवर एज शीच लिहायचं. हर वगैरे लिहायचं नाही. ठीक आहे. बघा आपण हा पण पॉईंट सॉल्व्ह करून घेतला.
देन मोस्ट अदर असल्यावर व्हेरी फ्यू ने सुरुवात करायची. हा, एकदम छान, गुड गर्ल्स, बहुत अच्छे. चल, कंपेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह पण समजलंय ना. एक वाटलंच तर ब्युटिफुल सारखं एखादा हँडसम ब्युटिफुल पॉप्युलर सारखं मोठं घेऊन टाकू, मग कळेल. बघा, रिया, कशाला रिया, दरवेळेला आपण एखाद्या मुलाचं तरी नाव घेऊ बिचारायचं. रोहन, रोहन इज टॅलेंटेड. चला रोहनला टॅलेंट करू. रोहन इज टॅलेंटेड than most other students. मोस्ट अदर स्टुडंट्स. आपल्याला काय करायचं, याचं पॉझिटिव्ह डिग्री करायची. कसं करणार पॉझिटिव्ह डिग्री? सुरुवातीला व्हेरी फ्यू घ्या. व्हेरी फ्यू झाल्यावर डायरेक्ट शेवटचा शब्द घेऊन टाकायचा जो अनेक वचनी आहे. कोण शेवटी अनेक वचन? स्टुडंट्स. स्टुडंट्सला अगोदर घेऊन टाकायचं. व्हेरी फ्यू स्टुडंट्स. आणि इथपर्यंत आता इज आहे ना, मग आपल्याला आर घ्यावं लागेल. इथे इज आहे ना, आपल्याला काय घ्यावं लागेल? आर. व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर. पुढचं सोपं आहे. काय होईल पुढचं? ॲज टॅलेंटेड ॲज रोहन. करेक्ट, एकदम बरोबर. ॲज टॅलेंटेड ॲज रोहन. करेक्ट, एकदम बरोबर. आदिती करेक्ट आहे. सगळ्यांचं एकदम बरोबर येत आहे. मला वाटतं सगळ्यांना चेंजिंग द डिग्री कशी होते ना समजायला लागले. मस्त, वा, गुड बॉयज, खूप छान. आता बघा आपण सुपरलेटिव्ह, आता एक कंपेरेटिव्ह पण बघितलं ना आपण. कंपेरेटिव्ह पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं होतं ते पण सांगतो. लक्षात घ्या. स्टुडंट्स म्हणायचं, स्टुडंट्स. करेक्ट. आता एक कंपेरेटिव्ह वाक्य टाकतो आणि त्याचं सुपरलेटिव्ह कसं होतं ते समजून घ्या. बघा, आपण कंपेरेटिव्ह वाक्य टाकताना दॅन एनी अदरचं वाक्य टाकू आणि त्याचं सुपरलेटिव्ह करू आपण. ठीक आहे, ओके, खूप छान. बघा, कोणतं पण एखाद्या शहराचं नाव घेऊन टाकू आपण. नागपूर. नागपूर इज रिचर दॅन म्हणून. रिचर दॅन एनी अदर सिटी इन विदर्भ. विदर्भातलं दिसतंय का? विदर्भ नाही दिसत आहे खाली. नागपूर इज रिचर दॅन एनी अदर सिटी इन विदर्भ. आता याचं आपल्याला काय करायचंय? कोणती डिग्री येईल? कंपेरेटिव्ह. तुम्हाला कोणती करायची? सपोज सुपरलेटिव्ह. काय करणार? चला लक्ष द्या बरं. सुपरलेटिव्ह करताना काय करावं लागेल? लक्षात ठेवा, जर इकडे दॅन एनी अदर वापरलं ना, दॅन एनी अदर, दॅन एनी अदर वापरले ना, तर तुम्ही वरच्या दोन पैकी एक निवडा. आणि जर त्यांनी जर दॅन मोस्ट अदर म्हटले ना, तर वन ऑफ द निवडा. चला सुपरलेटिव्ह. इतकं सिंपल. म्हणजे त्यातले टेक्निक शिका. काय असल्यावर काय वापरावं लागतं ते समजलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागणार? आता सुपरलेटिव्ह करायचं ना, ईएसटी किंवा द मोस्ट वापरावं लागणार. नागपूरच राहू द्या. आपण कंपेरेटिव्हचं सुपरलेटिव्ह करतो आहोत. मला वाटतं सगळ्यांना कळतंय मी काय सांगतोय. चला, नागपूर इजलाच राहू द्या. आता रिचर आहे ना, तो ईआर का वर लावला? कारण कंपेरेटिव्ह डिग्री होती. तुम्हाला सुपरलेटिव्ह करायचं ना, मग रिचेस्ट करावं लागेल ना आपल्याला, द रिचेस्ट. कसं करून टाकायचं? नागपूर इज द रिचेस्ट. सर याचं काय करायचं? काढून टाका ते काही ठेवायचं नाही आपल्याला. ओके, नागपूर इज द रिचेस्ट सिटी इन विदर्भ. प्रियंका करेक्ट बेटा. नागपूर इज द रिचेस्ट सिटी. बस शेवटचं उत्तर इन विदर्भ. एकदम क्लिअर आहे. उलट सोपं होतं ना, प्रश्नापेक्षा उत्तर सोपं होतं ना. काहीच करायचं नाही. रिचर आहे ना, द रिचेस्ट लिहायचं. राईट. चला स्क्रीनशॉट घ्यायचं असलं घेऊन टाका फटाफट. मी पुसणार लगेच त्याला. घेतला का बरोबर स्क्रीनशॉट? चला कोण चॅट बॉक्स मध्ये काहीतरी लिहिले आणखी.
छान, अतिशय सुंदर, खूप छान सगळ्या मुलांना समजता, इतके मस्त उत्तर देता तुम्ही. मला एकदम गॅरंटी आली आता की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणार आहे. वा, गुड बॉयज, खूप छान. आता दॅन मोस्ट वगैरे असल्यावर कसं लिहायचं ते पण सांगतो. हा, जर दॅन मोस्ट असलं आपल्याला तर ते दॅन मोस्टचं कसं करणार ते पण समजून घ्या. आपण लिहिणार कॉम्पेरेटिव्ह, करणार त्याचं सुपरलेटिव्ह. हा, लक्षात घ्या. फुटबॉल इज मोर फेमस. काय आहे विचारा प्रश्न, परत एकदा विचार, मी बघितलं नसेल. विचार काय विचारते, विचार बघा, टाईप करा काय म्हटले ती. तुमच्या सगळ्या शंकांची उत्तर देण्यासाठीच आहे मी इथे. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देत बसलं तर लिहायचं, हे शिकवायचं कधी का. फुटबॉल इज, आपल्याला याचं कंपेरेटिव्ह करायचं, मोर फेमस आणि मग दॅन मोस्ट ऑफ द, more popular than most other, than most other काय गेम्स. ओके ओके, हे इथं नंबर दिला बघा, व्हॉट्सअप नंबर दिला ना, त्या नंबरवर तुम्ही रिक्वेस्ट पाठवा. राज शेळके, मी तर नाव पण लिहून देतो तुम्हाला, पाहिजे असेल कुणाला तर. नवीन असेल, पण कोणी नवीन नाही आपल्याकडे तर बऱ्यापैकी जुने आहेत ना, जे कोणी नवीन असतील त्यांनी हा नंबर घ्या. आणि सबस्क्राईब केला असेलच ना तुम्ही चॅनल, त्यामुळे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. ज्यांना कोणाला माहित नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, आपल्या लेक्चरचं त्याला नोटिफिकेशन जाईलच की संध्याकाळी. हा, ठीक आहे. बरं, फुटबॉल इज मोर पॉप्युलर दॅन मोस्ट अदर गेम्स. स्पोर्ट्स काय पण असेल. आता तुम्हाला याचं काय करायला सांगितलं त्यांनी, सुपरलेटिव्ह. कसं करणार सुपरलेटिव्ह हे समजून घ्या. दॅन मोस्ट अदर आहे ना, याला काही टेन्शन घ्यायचं नाही. मोर आहे ना, मोरच्या जागेवर फक्त द मोस्ट लिहा, झालं उत्तर. हा, बघा उत्तर काय येणार आहे. सुपरलेटिव्ह करतोय आपण. फुटबॉल इज, मोरच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही, वन ऑफ द अगोदर लिहा इथे. हा, कारण तुम्ही कोणतं वापरता येते, मोर दॅन मोस्ट अदर. दॅन मोस्ट अदरचं ऑप्शन असलं तर आपल्याला काय लिहायचंय, वन ऑफ द लिहायचंय, हे विसरायचं नाही. फुटबॉल इज वन ऑफ द म्हणायचं. वन ऑफ द झालं की मग मोरच्या ऐवजी मोस्ट लिहायचं. एकदम बरोबर प्रियंका, पण गेम्स म्हणायचं बाळा, इथे गेम्स आहे ना, गेम्स लिहायचं. हा, वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर, आणि गेम्स अनेक वचनी आहेत, अनेक वचनीच ठेवायचं गेम्स. मोस्ट पॉप्युलर गेम्स, एकदम करेक्ट. उत्कर्ष वामरे, बहुत अच्छे. बघा, माय मदर इज more satisfied than most other. Most other family members in my family. Most other members in my family. असं वाक्य, माय मदर इज मोर सॅटिस्फाईड दॅन मोस्ट अदर मेंबर्स इन माय फॅमिली. तुम्हाला कोणतं करायचं, त्याचं सुपरलेटिव्ह करायचं ना. काय करणार, माय मदर इज सेम टू सेम लिहून टाका, माय मदर इज. आता वन ऑफ द टाकायला विसरू नका, कारण तुम्ही इकडे काय वापरलंय, मोस्ट दॅन मोस्ट अदर वापरलं, दॅन मोस्ट अदर वापरलंय ना, पण इकडे वन ऑफ द टाकायला विसरायचं नाही. माय मदर इज वन ऑफ द, आणि मग मोरच्या ऐवजी मोस्ट टाकायचं, मोस्ट सॅटिस्फाईड. करेक्ट, ऋतुच्या बरोबर बाळा.
मोस्ट सॅटिस्फाईड आणि उरलेलं सगळं मेंबर्स इन माय फॅमिली सेम टू सेम लिहून टाका, काही अडचण नाहीये. ठीक आहे, मेंबर्स इन माय फॅमिली झालं ना, एकदम करेक्ट, बहुत अच्छे. उत्तर काय पाहिजे, माय मदर इज वन ऑफ द मोस्ट सॅटिस्फाईड मेंबर्स इन माय फॅमिली. मेंबर म्हणायचं नाही, मेंबर्स म्हणायचं. हा, या प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहिलं तर ते बरोबर येणार, नाही तर चुकून जाणार. चला, कोणाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचं असेल घेऊन टाका फटाफट, म्हणजे आपल्याला पुसायला देईल. ओमकार, करेक्ट. हुशार मुलं आहेत, एकदम छान. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून शिकताय, परंतु छान, खूपच छान. गुड बॉयज. झालं बरोबर, त्याला क्लीन. मग आपल्याला सुपरलेटिव्ह पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह कंपेरेटिव्ह एक दोन ओळीमध्ये बघू, मग झाली सुट्टी आपली. हा, पुसूयात का? गुड. आता तुम्हाला माहित झालंय, या सगळे टेक्निक्स तुम्हाला बऱ्यापैकी माहित झाले दादा. आपल्याला फक्त काय करायचं, आता ते टेक्निक्स वापरायचे आपल्याला. चला, सुपरलेटिव्ह वाक्य असणार म्हणजे काय असणार, ईएसटी वाक्य असणार, ईएसटी किंवा द मोस्ट ते वाक्य घेऊयात. सुपरलेटिव्ह बघा, सचिन इज द richest cricketer in the world. असं वाक्य आहे. हा, सचिन इज द रिचेस्ट क्रिकेटर इन द वर्ल्ड असं वाक्य. याचं काय ईएसटी आहे, बरोबर, द ईएसटी आहे. आपल्याला काय करायचं, त्याचं वाक्य करायचं कोणती सुपरलेटिव्ह, कोणती करायची, पॉझिटिव्ह करायची. मग आयडिया कोणती आहे, एकदम सोपी आयडिया मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय. सुपरलेटिव्हचे पहिले दोन म्हणजे इकडचं नो ऑर्डर, मी मगाशी सांगितलं होतं की नाही, पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह करताना जे केलं होतं तेच सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना करायचंय. मी रेड पेननी मुद्दाम खून केली होती. नो ऑर्डर असलं तर हे पहिले दोन ऑप्शन वापरतो आपण, आता ते दोन ऑप्शन असतील तर नो ऑर्डर वापरायचं, एवढंच करायचं. हो की नाही? चला मग नो ऑर्डरने सुरुवात करूयात, उत्तराची बरोबर कोणाचं बरोबर येत. नो ऑर्डरने सुरुवात करा. हे लक्षात ठेवा, इकडे ईएसटी द मोस्ट असला तर इकडे नो ऑर्डर वापरायचा. तुमच्या नोट्स मध्ये याची नोंद करून घ्या व्यवस्थित, एकदम छान. चला, आता नो ऑर्डर नंतर लगेच एवढा भाग जो आहे ना तो सगळा लिहून टाकायचा. नो अदर क्रिकेटर इन द वर्ल्ड हा सगळा भाग लिहून टाकायचा, उरलेलं सगळं. पेपर कसं लिहायचं त्याच्यावर पण घेणार आहे मी, डोंट वरी. हा, तेवढं करा, फक्त जे जे दिलंय तेवढं तेवढं चांगलं चांगलं करा तुम्ही. नो अदर क्रिकेटर इन द वर्ल्ड झालं की इज घेऊन टाका, इज झालं की ऍज घेऊन टाका, ऍज रिच ऍज सचिन झालं उत्तर. ऍज रिच ऍज सचिन झालं, काही अवघड नाहीये, एकदम बरोबर आहे, खूप छान. काय काय मुलं खूपच प्रिपेअर्ड आहेत आपल्याकडे, मस्त उत्तर देत आहेत, बहुत अच्छे. बघा, 406 इज द हायेस्ट स्कोर, किंवा आपण दुसऱ्या आणखी काही पण लिहून टाकू, वॉज द मोस्ट डेंजरस नंबर असं एक वाक्य लिहून टाकलं. 406 वॉज द मोस्ट डेंजरस नंबर. द मोस्ट आहे ना, तरी पण नो ऑर्डरने सुरुवात करून टाका, बरोबर आहे प्रतीक, गुड बॉय. चला, पॉझिटिव्ह करताना नो ऑर्डरने सुरुवात करा. नो ऑर्डर झालं, नो ऑर्डरच्या नंतर लगेच डेंजरसने सुरुवात करायचं, नंबर घ्यायचं, नो ऑर्डर नंबर, एकदम राईट. मोस्ट लक्षात घ्या, द मोस्टच्या जोडीला जो शब्द आहे ना तो इथे नाही घ्यायचा, त्याच्या पलीकडे काय आहे ते घ्यायचं. हा, नो अदर नंबर येईल, नो अदर डेंजरस नाही, नो अदर नंबर लिहायचं आणि मग वॉज पैकी वॉज येणार आहे, नो अदर नंबर वॉज. इथपर्यंत. आता ऍज डेंजरस ऍज डेंजरस ऍज उरलं कोण, 406 तोच लिहून टाकायचं, 406 शेवटी.
406. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे आणि हे दोन्ही दोन्ही असतील तर नो अदर वापरायचं. विषय क्लिअर, राईट. आणि जर वन ऑफ द असला तर आपण व्हेरी फ्यू वापरायचा. तो पण एकदम सिंपल पॉइंट आहे, तो पण क्लिअर करून घेऊयात. हा, हे झालं असेल तर पुसतोय मी, इथे आपल्याला जागा थोडीशी कमी आहे म्हणून. ठीक आहे ना, स्क्रीनशॉट कोणाला घ्यायचे असतील तर घेऊन टाकत चला फटाफट. ऍज डेंजरस ऍज 406. करेक्ट. हुशार मुलं आज सगळेजण. आता आपण वाक्य बघूयात. कोणतं? वन ऑफ दच. हा, वन ऑफ द असेल तर व्हेरी फ्यू वापरायचं आपल्याला. ठीक आहे ना. बघा, कोणती डिग्री? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. प्रियंका इज वन ऑफ द. वन ऑफ द च्या नंतर पण मोस्ट किंवा ईएसटी असतो, लक्षात द्यायचं. हा, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स. प्रियंका इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स, असं वाक्य आहे. वन ऑफ द विचारलंय, तुम्हाला कोणतं करायचं? पॉझिटिव्ह करायचे. व्हेरी फ्यू ने उत्तराची सुरुवात करा, म्हणजे करेक्ट उत्तर येणार तुमचं एकदम. हा, काय होणार बरं उत्तर? काय येणार? व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू झालं ब्युटिफुल नाही लिहायचं, शेवटचं शब्द लिहायचं गर्ल्स. लक्षात ठेवा, इकडे इज असतो, सिंग्युलर असतो, आपल्याला प्लुरल करायचा असतो. हा, इजचं काय आलं पाहिजे? आर. व्हेरी फ्यू गर्ल्स आर. बस, आता ऍजच करून टाकायचं. ऍज ब्युटिफुल ऍज. उत्तर झालं. सोपं आहे पुढचं. ऍज ब्युटिफुल ऍज प्रियंकाला इकडे टाकून द्या, झालं उत्तर. एकदम बरोबर माधवी, करेक्ट. ऍज ब्युटिफुल ऍज प्रियंका. झालं ना. व्हेरी फ्यू उत्तराची सुरुवात कशी करायची कळलंय ना? गुड. आता आपण बघूयात सुपरलेटिव्हचं कंपेरेटिव्ह कसं करायचं. हा, मग आपलं उत्तर पण संपवता येईल की 2 मिनिटांमध्ये आपल्याला उरकायचं पण आहे. चला, सुपरलेटिव्हचं वाक्य घेऊ आणि त्याचं पॉझिटिव्ह काय कंपेरेटिव्ह करायला सांगू. हा, लक्ष द्या. सुपरलेटिव्हचं वाक्य आहे कंपेरेटिव्ह साठी. हा, लक्षात घ्या सगळे. कंपेरेटिव्ह साठी नाशिक इज द कूलेस्ट सिटी इन महाराष्ट्र. ओके. आणि मला सांगायला आवडेल की मी पण नाशिक मधूनच तुमच्याशी संवाद साधतोय. ठीक आहे, आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना या लेक्चर सिरीज मधून काहीतरी आपण देतो आहोत चांगलं. आणि मला वाटतं तुम्हाला त्याचा फायदा पण होतोय. छान ना? होतोय ना फायदा सगळ्यांना की नाही होतोय? येस और नो टाईप करा, मला बघू देत फायदा होतो की नाही तुम्हाला. तुम्हाला समजतं? येस 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 येस. अरे वा, शाबास, खूप छान. गुड गुड. चांगला अभ्यास करा, दुसरं काय नाही पाहिजे आपल्याला. गुड. चला, नाशिक इज द कूलेस्ट सिटी इन महाराष्ट्र. तुम्हाला आता कोणतं दिलंय? सुपरलेटिव्ह. कोणतं करायचं याचं? कंपेरेटिव्ह. काय करणार कंपेरेटिव्हला? बघा तुमच्याकडे काय काय ईआर दॅन, मोर दॅन, हे तर काही नाही येणार. ईएसटी द मोस्ट असलं दॅन एनी अदर वापरायचं. वन ऑफ द असलं तर दॅन मोस्ट अदर वापरायचं. खालचे दोनच ऑप्शन फक्त आहे. हा, हे दोन आणि हे दोन, एवढंच करायचे. ठीक आहे ना? कसं सॉल्व्ह करायचं बघा. आपण करतोय कंपेरेटिव्ह डिग्री याची. पॉझिटिव्ह करत नाही आहोत, कंपेरेटिव्ह करतो आहोत. हा, पहिले दोघ जण सेम टू सेम लिहून द्यायचे. नाशिक इज जसंच्या तसं लिहा. ठीक आहे. नंतर कूलेस्ट ना, त्याचं सेकंड फॉर्म करून घ्या, कूलर. तिसरा ऑप्शन वापरा, दॅन एनी अदर. वरच्या दोघांपैकी एक असेल तर दॅन एनी अदर वापरायचा. खालचा ऑप्शन असला इकडचा वन ऑफ द तर दॅन मोस्ट अदर वापरायचं. बस एवढंच करायचंय. फायदा होतोय ना? शाबास, सगळ्यांना फायदा होतोय. मला याचा खूप आनंद आहे. नाशिक इज कूलर. तिसरा ऑप्शन वापरा, दॅन एनी अदर. नाशिक इज कूलर दॅन एनी अदर. हा ऑप्शन वापरला की उत्तर संपलं तुमचं. सिटी इन महाराष्ट्र सेम टू सेम लिहून टाकायचं शेवटी, काहीच करायचं नाही त्याला. प्रियंका एकदम बरोबर बाळा. नाशिक इज कूलर दॅन एनी अदर सिटी इन महाराष्ट्र, सेम टू सेम शेवटी भाग येतो. ठीक आहे, सिटी
इन महाराष्ट्र. झालं उत्तर. म्हणजे आपण काय केलं, फक्त कम्पेरेटिव्ह केलं आणि त्याने एनी अदर वापरलं. ठीक आहे ना. म्हणजे ईएसटी आणि द मोस्ट जरी वाक्य असलं ना तसंच करायचं. हा बघा, शी इज द मोस्ट डॅशिंग लेडी. असं वाक्य द मोस्ट असलं ना तसंच करा, मोर करायचं. मग हा द मोस्ट असलं मोर करायचं. शी इज जसंच्या तसं लिहायचं. शी इज. इथं द मोस्ट असलं ना आपण त्याचं कम्पेरेटिव्ह करताना मोर लिहायचं. ना मोर डॅशिंग. ठीक आहे. शी इज मोर डॅशिंग. आणि मी मगाशी सांगितलं द ईएसटी आणि द मोस्ट असलं तर तिसरा ऑप्शन वापरायचा दॅन एनी अदर. ठीक आहे. तर टाकायचं दॅन एनी अदर. शी इज मोर डॅशिंग दॅन एनी अदर. राहिलं काय रे, लेडी. शेवटी लेडी लिहून टाकायचं. एकदम बरोबर आहे, करेक्ट. मुलं हुशार झाले, एकदम बरोबर, छान, शाबास. कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन ठेवा पटकन. मी आता पुसणार आहे आणि शेवटचा भाग सांगणार आहे. वन ऑफ द असल्यावर दॅन मोस्ट अदर वापरायचा. मग झालं आपला डिग्रीचा मग पार्ट खतम. ठीक आहे, पुसूया. गुड. थोडा लेंदी भाग आहे हा, परंतु फार महत्वाचा भाग आहे. सगळ्या परीक्षांमध्ये चेंज द डिग्री कुठेतरी विचारतात. ज्या मुलांना हा भाग व्यवस्थित समजतो त्यांना खूप फायदा होत असतो कोणत्याही परीक्षेला पुढे. हे केवळ तुमच्या आत्तापुरतं नाही, पुढच्या अनंत काळासाठी डिग्रीचं वाक्य आपल्याला करता आलं पाहिजे. चला शेवटचा प्रकार घेऊयात आपण. सुपरलेटिव्ह मध्ये विचारलंय, माय ब्रदर इज वन ऑफ द, काय म्हणणार आपण, स्वीटेस्ट पर्सन्स. आता लक्षात ठेवायचं वन ऑफ द च्या वाक्यामध्ये नेहमी पुढे अनेक वचन असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. खूप जण विसरून जातात आणि पर्सन लिहितात. पर्सन लिहिले बोर्डामध्ये तुम्हाला डायरेक्ट 0 मार्क देऊन टाकतील. पर्सन लिहायचं. वन ऑफ द असल्यावर पुढे अनेक वचन असतं, बाजूला लिहून ठेवा. माय ब्रदर इज वन ऑफ द स्वीटेस्ट पर्सन्स. एवढंच घेऊ. चला आता याचं कोणती करायची तुम्हाला, कम्पेरेटिव्ह करायची. माय ब्रदर इज जसंच्या तसं राहू दे. माय ब्रदर इज राहू दिलं जसंच्या तसं. आता काय करायचं आपल्याला, फक्त स्वीटचं सेकंड फॉर्म काय, स्वीटर आहे ना, स्वीटर लिहून टाकायचं. माय ब्रदर इज स्वीटर. आणि एवढं झालं की आपलं शेवटचं ऑप्शन दॅन मोस्ट अदर. उत्तर दॅन मोस्ट अदर. आता कोणता शब्द राहून गेला, पर्सन्स राहून गेला ना, तो शेवटी लिहून टाका. स्वीटर दॅन मोस्ट अदर पर्सन्स. प्रियंका करेक्ट, माधवी करेक्ट, छान, सगळेजण मस्त उत्तर देत आहेत. हा शब्द सेम टू सेम लिहून टाकायचे, पर्सन्स. एकदम सोपं आहे, काय अडचण नाही आहे. ठीक आहे ना. एक वाक्य आपण घेऊया ज्याच्यामध्ये मोस्ट आहे, मग तुम्हाला कळून जाईल आणखी. बरं, मॅथमॅटिक्स इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट्स. ऍक्च्युली मॅथमॅटिक्स पण छानच असतो, सोपाच असतो. आपण डिफिकल्ट असतो, वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट. त्यात मॅथमॅटिक्स पेक्षा पण डिफिकल्ट आपण आहोत स्टुडंट्स, सगळ्यात डिफिकल्ट. चला आता आपल्याला उत्तर लिहायचं याचं. बघू बरं किती जण याचं उत्तर लिहिता येईल. टाका बरं, बघू बरं किती जण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतील, त्याचं कम्पेरेटिव्ह करू शकतील. बघू दे बरं मला किती जणांना जमतंय. मॅथमॅटिक्स इज, पटापट कोण लिहितं याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर. मॅथमॅटिक्स इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट. घ्या, बघू दे मला कोणाकोणाला उत्तर बरोबर लिहिता येतात. चलो फटाफट. बरोबर आहे, बरोबर आहे, लिहा लिहा लिहा, करेक्ट आहे. चला मॅथमॅटिक्स इज, आता काय लिहायचं, इथं काय मोस्ट डिफिकल्ट आहे ना, मोर डिफिकल्ट. आदिती एकदम करेक्ट बेटा, बहुत अच्छे, गुड 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 गुड.
खूप छान उत्कर्ष मुलीची आघाडीच आहे. मॅथमॅटिक्स इज वन ऑफ द आहे ना, आपण पहिल्यांदा मोर करून घ्यायचं, मोर डिफिकल्ट करून घ्यायचं. एकदम बरोबर आहे, मोर डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट. आणि मग शेवटी काय, दॅन मोस्ट अदर. एकदम बरोबर आहे लावण्य, करेक्ट. दीप्ती, गुड, बहुत अच्छे, बहुत अच्छे. दॅन मोस्ट अदर, हाँ, दॅन मोस्ट other. Mathematics is more difficult than most other subjects. एकदम बरोबर आहे. छान, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. Than most other subjects. करेक्ट ना? अरे वा, शाबास. कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा घेऊन टाका फटाफट, चला लवकर लवकर, टाइम संपतो आपला. मग झाला घेऊन स्क्रीनशॉट. चला मित्रांनो, शेवटी आपण चेंज द डिग्रीचे सगळे प्रकार पाहिले. मला वाटतं तुम्हाला नक्की आवडले असतील हे सगळे ना. आवडले असतील तर याचे जरा रिव्हिजन करा, आपल्या मित्रांना पाठवा ही लिंक. ठीक आहे, खूप छान. आणि आपल्याला पुढचं आणखी भरपूर जे काही शिकायचं त्यासाठी आपण प्रयत्न करत राहूया. ओके, स्क्रीनशॉट ज्यांचं घ्यायचं बाकी असेल त्यांनी घेऊन टाका, कारण मी आता रफ करणार. ठीक आहे ना. टेक केअर, बाय, सी यू.